मित्रांनो, हा आपला पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळे काही चुकलं तर प्लीज सांभाळून घ्या, कारण एवढं नॉलेज नाही आहे. फर्स्ट टाइम ट्राय करतोय. तुम्ही बघू शकता कपड्याच्या बॅग्स आणि चहा नाश्त्याच्या सामानाची लोडिंग गाडीमध्ये एकदम व्यवस्थितपणे झालेली आहे. आणि आता आम्ही निघत आहोत आमच्या ट्रिपला. चलो गाडी स्टार्ट. नाही इकडेच गेलाय अध्यक्ष आले बाबा. अध्यक्ष थांबा अध्यक्ष आले. थांबा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत राणे. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर. ये चल बसला. तू पण मला का मला. अरे मला रात्री चांगलं चांगलंय मला त्यांनी सांगितलं वगैरे नाही. बाईसला टाइम दिवस नाही मला नेतच नाही. घ्या ना येतो ना मी पण अजून घे ना पण. आता रडू नको. कुठे घे ना पैसे देईल ना. नको आता घे ना. मी इथं एवढंच जागेत बसल. लास्ट डेट आहे ना. माहिती आहे समजलं नाही. चल खड्ड्यात रस्ता आहे का? रस्त्यात खड्डा आहे. फायनली गाव सोडला म्हणजे गावाच्या बाहेर निघालो. अरे अजून साफ केला का? पंपावर आलो, डिझेल टाकला आणि निघालो. समृद्धीला लागायच्या आधी थोडासा ब्रेक घेतला आणि फोटोशूट केला. शपथ काय व्ह्यू आहे ना. समृद्धीचा जो व्ह्यू आहे ना तो एवढा सुंदर होता की खूप मजा आली ट्रॅव्हल करायला. आता वाटतंय मोदीने काहीतरी खर्च केलाय. हा कुठं तरी काहीतरी टाकला गेलाय. आता पोचू आपण इकडे. आता तर तुम्हाला समजलंच असेल का आपण कुठे चाललोय ते. मित्रांनो, आपण आलोय शिर्डीला. बोला ओम साईराम. शिर्डीमध्ये आल्यावर पहिले गाडी पार्किंग केली आणि त्यानंतर टी शर्ट चेंज केले, कारण एकसारखे टी शर्ट घालायचे असं प्लॅन ठरला होता सगळ्यांचा. पत्ता बोल राईट की लेफ्ट की राईट राईटला टाक. राईट कुठं? गाडी पार्किंग केली आणि आम्ही सर्वजण टी शर्ट बदलून निघालो बाबांच्या दर्शनाला. गर्दी नसल्यामुळे दर्शन खूप छान झालं. दर्शन झाल्यावर आम्ही लागलो रूम शोधायला, कारण स्टे करायचा होता शिर्डीमध्ये, त्यामुळे रूम शोधायला गेलो आम्ही. रूम बुक केला आणि रूमवर गेलो. रूमवर फ्रेश होऊन आम्ही गेलो बाहेर हॉटेलमध्ये जेवायला. आणि त्यानंतर आम्ही गेलो सुपर सेल मार्केट खरेदी करायला. मग काय घेतोय तू? कटर घेतो काय? झाडे कापायला. अरे तू काय घेतो? चॉपर घेतो. फुसफुस घेतलाय का? मार्केटमध्ये आम्ही सगळे असे फिरत होतो जसे काय मॉलला फिरतोय. दिनू मेकॅनिकल सर्व्हिस. काही वस्तू दुरुस्ती करायला यांच्याकडे संपर्क साधावा. खरेदी करून आलो रूमवर.
सकाळी सकाळी लवकर उठून सगळेजण रेडी होत होते, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला शनी शिंगणापूरला जायचं होतं. सगळेजण रेडी होत होते आणि मी बघा कसं फिरतोय कॉफीच्या सामानासाठी. कॉफीचं सामान घेतला आणि रूमवर गेलो. पण ती एक पुढं पण आहे, तिथं जायचा का तिकडं पुढं. गरमागरम कॉफी आणि बिस्किट खाऊन आम्ही निघालो साईबाबांच्या मुखदर्शनाला. साईबाबांचे मुखदर्शन घेतल्यावर आम्ही निघालो शनी शिंगणापूरला. बोला साई बाबा की. ओम साईराम. ओम साईराम. सकाळी सकाळी मस्त पावभाजी आणि वडापावचा गरमागरम नाश्ता केला. दिनूला गुलाबजाम एवढा आवडला की त्याने जाऊन परत मागून घेतला. नाश्ता करत होतोच तेवढ्यात बोललो गाडी धुवायला टाकावी, तेवढंच काम तरी होऊन जाईल. गाडी एकदम चकाचक धुवून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. शनी शिंगणापूरला पोचलो. पहिले गाडी पार्किंग केली. गर्दी कमी असल्यामुळे इथे सुद्धा दर्शनाला जास्त वेळ लागला नाही. मस्त दर्शन झालं. अर्धा तासाचा ब्लॉग झाला तरी चालले म्हणते. युट्यूब चॅनल लावलं, अर्ध्या तासाचा ब्लॉग झाला तरी चाललं. दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. मालशेज घाट, पाऊस आणि म्युझिक, मजाच वेगळी. येताना घाटामध्ये एवढा धुका पडला होता की समोरचा काही दिसतच नव्हता. समोरच्या पिकअपवाल्याच्या मागे मागे कसं तरी रेंगत रेंगत घाट उतरलो. हो ना. आपली पण लाईट धुक्याला पाडते. गणपती बाप्पा. तो रोजचा आहे, आपण कधीतरी येतात. हो ना. त्याचा पाठ असेल सगळा. तो गाडी फिरवतो बघ ना कशी दणकन. जाम धुका बा. अरे त्या दिवशी आलतो ना तर तो असं मोबाईलची चार्जिंग उतरल्यामुळे ब्लॉग इथेच थांबावा लागला. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.